जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या 4 वर्षापासून कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. सध्या बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. परंतु शेतामध्ये लागवड केलेला कांदा तर काढला पाहिजे. शेवटी काढलेला कांदा काटला पाहिजे. तो वावरामध्ये 4-8 दिवस मुरत ठेवला पाहिजे आणि नंतर जर बाजार नाही वाढले तर तो बराखीमध्ये साठवावा लागतोय. सध्या बळीराजाची अवस्था खूप अडचणीची आहे. सत्ताधारी मंडळी बळीराजाला म्हणावं असं काही मिळवून देत नाही आणि सत्तेवर येण्यापूर्वी मात्र भरपूर आमिष दाखवतात आणि प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याच्या काही पदरात पडत नाही. आता आपण पाहतो ह्या सगळ्या मजूर महिला स्थानिकच्या आहेत, उमरजच्या आहेत. सकाळी 9-9:30ला येणार, दिवसभर इथं काबाड कष्ट करणार. ज्यांचे कांदे आहेत ते बाजारभाव कमी असल्यामुळं यांना मजुरी काही जास्त वाढवून देऊ शकत नाही. पण 300-350 रुपयाच्या रोजामध्ये यांना कसं परवडणार हा मोठा प्रश्न आहे. आपण जर ह्या ताईंशी बोलूया. बघा, आता ताईंनी सफेद टोपी घातलेली आहेत, लाल कपडे परिधान केलेले आहेत. शेतामध्ये काम करताना प्रत्येकजण काळजी घेतात. बाजूला मका आहे. आता बिबट्याचा प्रादुर्भाव प्रचंड आहे. ह्या महिला मंडळींना आपली विनंती आहे, तुम्ही बसून काम करताय, काम करत असताना काळजी घ्या. बिबट्यात दबा धरून बसू शकतो आणि हल्ला करू शकतो. ताई, जरा आपण उभे राहायला अशी विनंती करतो. आपण जरा ताईंशी बोलूया. ताई, तुमचं कुठलं गाव आहे? उमरज. पाहायला वेळा लागेल. किती रुपये रोज आहे? 300 रुपये रोज आहे. परवडतं का 300 रुपये? नाही परवडत, पण आता काय, सकाळी किती वाजता येतं? 10 वाजता. सुट्टी? संध्याकाळी 6 वाजता. 6 वाजता. जेवणाची सुट्टी 1 तास. 1 तास असते. हा, इकडे काय काय तुमच्या समस्या आहेत या भागातल्या? पहिलं पाणी तर हा आहे, पाणी आहे प्यायला वगैरे आम्हाला. बिबट्या येतो, बिबट्या येतो ना, भीती वाटत नाही? वाटती. काय कशी काळजी घेता? स्वतःची काळजी आता घ्यायची, अशी अशी घ्यायची घ्यायची. काळजी. घरी कोण कोण असतं? घरी आहेत ना, सासू आहे, जाव आहे, बाहेर. शेतामध्ये काय माल आहे? कांदेत आता. कांद्याला बाजार आता बाजार नाही ना कांद्याला. 10-15 रुपये बाजार भाव आहे. कसं परवडणार? शेतकरी म्हणजे आपण म्हणतो हा जगाचा पोशिंदा बळीराजा, परंतु हा म्हणायला जगाचा पोशिंदा आज तो प्रचंड अडचणीमध्ये आहेत. ह्या बाया बापड्या शेतकरी मालक खूप कष्ट करून शेतामध्ये माल पिकवतो आणि ते प्रचंड त्रास होतोय. सध्या उन्हाळा खूप कडक आहे. 2 दिवस थोडंसं आभाळ येतोय. आता आपण पाहतोय ह्या सगळ्या महिलांनी डोक्यामध्ये टोप्या घातलेल्या आहेत. ह्या टोप्यांचं एकच महत्त्वाचं कारण म्हणजे खूप ऊन आहे. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी काही मजूर थोडंसं आधुनिक पद्धतीनं उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणजे छत्र्या पण वापरलेले आहेत. आता हल्ली एक नवीन फॅड आलेलं आहे. डोक्यामध्ये रेडीमेड छत्रीसारखी टोपी, ती टोपी घालायची की जेणेकरून ऊन लागत नाही. शेवटी शेतकरी मालक असू, मजूर असू, प्रत्येकाचा जीव आहे. काळजी घेणं प्रत्येकाची गरज आहे. आता सोन्यासारखा कांदा, आता इथं आपण पाहतोय हे जे कांदे आहेत, मोठमोठे कांदे आहेत. जर असा कांदा 15 रुपये किलो जाणार असेल तर शेतकऱ्याला कसं परवडायचं? काय करायचं शेतकऱ्यांनी? शेतकऱ्यांनी आता वावरामध्ये कांदे साठवून ठेवलेले आहेत. ही जी कांद्याची पात आहे, ही पात मेंढरांना घालणार. थोडंफार त्याचा मेंढर खताची शेतामध्ये त्याचा वाडा बसवला जाईल. यातनं फार फायदा होईल असं वाटत नाही. आता आपल्यासोबत ह्या मालकीनबाई आहेत, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ह्या कांद्याला खर्च किती आला, याचं भांडवल किती लागलं, मजुरांचं कसं नियोजन केलेलं आहे, आपण सगळं जाणून घेऊया. महिलांनी बोललं पाहिजे. त्यांचे पतिराज एक जुन्नर तालुक्यातील प्रख्यात फोटोग्राफर आहेत. फोटोग्राफर एवढे हुशार आहेत आणि ताई म्हणतात मी बोलू शकत नाही. आपण त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करूया. ताई, आपण उभे राहाल अशी विनंती आहे. अहो काय झालंय माहितीये का? अर्धा मिनिट. काहीच माहित नाहीये, ते करणार आहे. काहीच सांगू नका, तुम्ही उभे तर राहा. उभे तर राहू शकता ना. ताई, जरा असं इकडनं या. शेतामध्ये कांदे किती एवढं तर सांगाल? 1.5 एकर आहे, 1.5-2 एकर कुठल्या जातीचं माहित नाही. आहे. कनेरशेरचं म्हणतात, ते बियाणे लागले म्हणून लवकर काढण्यात आले. आता या महिलांना रोज किती? तर ते 300-350 रुपये रोज आहे. आता महिलांना वाटणं साहजिक आहे. 300-350 रुपये रोजामध्ये 9 ते 6 परवडणं होती. शक्य नाही. 9 ते 6 होती. शेतकऱ्यांनाही परवडत नाही, नाही, बाजार मुलींना भावच नाही. परवडत नाही. काय सरकारने काय केलं पाहिजे? बाजारभाव जास्त वाढवून दिला पाहिजे. बाजारभाव वाढवून दिला पाहिजे. हो. आता कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. हा. जास्त उत्पन्न तयार झाल्यामुळे बाजारभावावर फटका होतो. शेतकऱ्यांनी सुद्धा
पहा शेतकरी कधी कधी असं मेंढरासारखा असतो, सगळ्यांनी कांदे लावले का सगळ्यांनी कांदे, सगळ्यांनी केळी का सगळ्यांनी केळी, कुठंतरी प्रमाण त्याचं ठरवलं पाहिजे. तुम्ही काय सूचना करा? बराबर आहे, तसंच केलं पाहिजे. पण प्रत्येकाला अपेक्षा असते ना आपलं जास्त त्यांनी पैसे केले. होतील. हो, त्याचे झाले मग आपले पण झाले पाहिजेत ना, म्हणून प्रत्येक जण करतो. म्हणजे आपण इसाळ म्हणतो त्याला, इसाळ ग्रामीण भागामध्ये, की बाबा त्या शेतकऱ्याचे जास्त पैसे झाले मग आमचे झाले पाहिजेत. आता इथं टोपीवाले दादा येतात, जरा उभे राहा. त्या ताईंना फार काही सांगता आलं नाही, आपण उभे राहाल अशी विनंती आहे. आता मला सांगा, असं इकडनं कांद्याला एकरी खर्च किती येतो? कांद्याला येतो 60-70 हजार रुपये खर्च. आता पैसे किती होणार? आता पैसे आता बाजारच्या भागात ना किती होते, आता बाजार तर आले खाली ना, 15, 14, 13 असे काही चालले बाजार. कसं परवडायचं? कसं परवडायचं आता बघा ना. मग काय म्हणजे शेतकऱ्यांनी काय काय करायचं? करायचं आता शेतकऱ्यांनी, असे बाजार आहे, त्याला खर्चच एवढा आहे. आता काढणी, लागवडणी, खर्च, फवारणी, किमान किती बाजारभाव अपेक्षित आहे? किलो नाही तरी 20-22 रुपये तरी आता सध्या वाल्या कांद्याला बाजार असला तर परवडून जातं. निम्याला निम्म काहीतरी थोडंफार राहतं ना. सध्या कांद्याला म्हणजे लागवड केल्यापासून किती महिन्यामध्ये कांदा निघतो आणि कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव होतो? अहो, त्याच्यावर लाल कोळीला जपायला लागतं, कीड, परत ते पाती वगैरे वाकड्या होत्या ते पडत्या, त्याला म्हणजे प्रत्येक जवळ करपा आकडी, हा? करपा आकडी वगैरे येतं ना, करपा पण पडतोय. आता 2 दिवसापासून ढग खूप येत आहेत, पाऊस त्याचं पडण्याची शक्यता त्याचे आहे. पण शक्यता पुन्हा आहे. शेतकऱ्यांच्या पोटामध्ये हा, गोळा उभा मग राहिलाय. तो एक उभा आहे ना. जर आला पाऊस तोंडी हात आल्याला जाईल ना, हा पाऊस जर पडला तर परत कांदे खराब होणार ना. आता राजकारणी मंडळी सत्तेवर येण्यापूर्वी असं म्हणतात की शेतकऱ्यांचं सरकार आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, काय बळीराजाच्या पाठीशी आहोत. आता त्यांनी ती निर्यात चालू होती ती पण बंद केली ना, त्याच्यामुळे बाजार नाही तर ते 27, 25, 26 रुपये बाजार चालले होते. तर जरा शेतकरी जरा याच्यामध्ये होता ना. निर्यात चालू ठेवायला पाहिजे. हा, ती निर्यात तरी चालू ठेवायला पाहिजे ना ती ना. आपण ज्यांना निवडून देतो ते निवडून गेल्यावर पुन्हा फिरकत नाही. नाही परत येतीच शेतकऱ्यांची नाही ते. काळजी यांना कधी नाही, वाटायची हो? नाही, येतीच नाही परत. निवडून आलेले शेतकऱ्यांचं लोकप्रतिनिधी बघायला फक्त तेवढ्या कधी पुरते शेतकऱ्याच्या बांधावर गेलाय, नाही, शेतकऱ्यांच्या काय अडचणी कधी ऐकत पण नाही. काही ऐकतच नाही ते. कधी त्यांनी काय ऐकलंय? फक्त निवडणुकीला येणार, तेवढे 4 दिवस फक्त सांगणार, बाकी काय. आता आपल्या गावचे जावई या तालुक्याचे आमदार आहेत, आहे ना, आहे. त्यांनी जर तुमचा व्हिडिओ पाहिला हा. तर जावई बापूंकडे काय मागणी? आता काय मागणी तेवढं त्याला तेच सांगणं का जरा शेतकऱ्याक बघा बाबा, बाजार भाव जरा वाढवा, बाकी काय. आता एवढ्या बाजारामध्ये 12-13 रुपयामध्ये काय परवडणार आहे शेतकऱ्याला? हा, खत औषध बघा ना, आता हे कुठच्या कुठे गेली. एक बाटली घेतली तर 1100 रुपये, 1000 रुपये अशी बाटलीची किंमत आहे औषधाची. नारायणगावचा एक युवा कार्यकर्ता आहे डॉक्टर अमोल कोल्हे, ते दुसऱ्यांदा खासदार झालेत. दिल्लीमध्ये त्यांचं टोलेजंग आणि अभ्यासपूर्ण भाषण असतं. त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? खासदार साहेब ते पण त्यांनी तेच करावं, शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना. त्यांनी पण ते पण आता इलेक्शन आले म्हणजे ते फक्त तेवढ्या पुरते तेवढे बोला त्यांनी जाते. त्यांनी पण आता केंद्रात मांडलं पाहिजे ना काहीतरी. ती निर्यात बंद पडली ती चालू केली पाहिजे बा. शेतकऱ्यांचं जर आता काढणी सुरुवात झाली, निवडणुकीपूर्वी ही सगळी मंडळी आंदोलन करायचे, कांद्याच्या माळा घेऊन फिरायचे. आता माळाही गायब, सगळेच गायब आणि गायब, नेतेही गायब, सगळे गायब झाले. आता मग आता शेतकऱ्यांनी काय करायचं? शेतकरी संघटित का होत नाही? तेच ना, शेतकऱ्याच मारण झालंय, बाकीचं काय झालंय? जगाचा पोशिंदा तो बळीराजा, ह्या बळीराजाच्या नावाने मतांचा जोगा मागला जातो. मतदान बळीराजा करतो, निवडून आले की ही सगळी मंडळी सोयीस्करपणे सोडून जातात. आज मजूर त्यांना रोज कमी आहे, शेतकऱ्यालाही परवडत नाही. तालुक्यामध्ये कांदा काढणीच्या कामाला वेग आलेला आहे. बनकर फाट्यावर अक्षरशः मजुरांची पळवापळवी होते. जो शेतकरी जास्त रोज देईल तिकडेच मजूर जात आहेत. सामान्य शेतकऱ्याची कुचंबणा होते. कांद्याला बाजारभाव नाही, मजुरांचा दर परवडत नाही. कांदे साठवचे कसे? जर वावरामध्ये कांदा ठेवला आणि आभाळात निघतोय, तर अचानक पाऊस आला तर शेतकऱ्यांनी करायचं काय? कुटुंबातली कच्ची बच्ची कशी जागवायची? जित्राबं कशी वाढवायची? काय करायचं? म्हणूनच आपण नेहमी म्हणतो, शेतकरी मुका बिचारा. पुढचं वाक्य सांगायची गरज नाही. सरकारने ह्या बळीराजाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. स्वतंत्र अर्थसंकल्प शेतीसाठी मांडण्याची गरज आहे. आपण पाहतो इतर जो माल आहे, म्हणजे औषधं असतील, इतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्शन असेल,
त्याचे दर स्थिर आहेत किंबहुना वाढतात. शेतामध्ये केलेल्या पिकाला मात्र बाजारभाव स्थिर नसतात, अस्थिर होत आहेत. शेतकऱ्याचं अर्थकारण यामुळेच कोलमडत आहे. नरेंद्र मोदी ज्यावेळेस 2014ला म्हणत होते आपण असं करू तसं करू, जे कांदे उत्पादक आहे त्यांना आम्ही जास्त बाजारभाव मिळवून देऊ. मोदी साहेब आपण तिसऱ्यांदा पुन्हा सत्तेवर गेलात. बघा या बळीराजाची काय अवस्था आहे. जो शेतकरी, जो बळीराजा तुम्हाला मोठ्या खुर्चीवर येऊन बसवतो आणि त्याच बळीराजाचा जर विचार करणार नसाल तर तोच बळीराजा ह्या जमिनीच्या खाली तुम्हाला आणू शकतो. बळीराजाचा दुवा घ्या, त्यांचा तळतळ घेऊ नका अशीच अपेक्षा. मध्ये काम करणारे मजूर मंडळी, शेतकरी मंडळी, आपण त्यांचा पेहराव बघा. डोक्यात टोपी आहे, कानाला स्कार्फ बांधलेला आहे, हातामध्ये सॉक्स आहे, खाली पायात सुद्धा बूट घातलेले आहेत. शेतकरी सुद्धा कमी नाही. मी हे वर्णन यासाठी करतोय की शेतकऱ्याला सुद्धा वाटतं आपण हे चांगलं हाईटमध्ये राहावं, परंतु शेतामध्ये पिकवलेल्या पिकाला जर बाजारभाव नसेल तर कुटुंब चालवायचं कसं, कच्ची बच्ची जगवायची कशी, हा प्रश्न आहे. आज जर आपण ताईंशी बोलूया. ताई, तुमचं काय नाव? माझं मनीषा चंद्रकांत नलावडे. कुठलं गाव आहे? आम्ही इथलेच स्थायिक आहेत उमरज. काय तुमच्या व्यथा आहेत? व्यथा ह्याच, आम्ही दिवसभर म्हणजे आम्ही कंटिन्यू शेतातच काम करतो. आम्ही सगळे शेतकरीच महिला आहेत. आम्ही पावसाळ्याचे उन्हाळ्याचे सतत शेतातच असतो. किती ऊन लागलं तरी आम्हाला शेतात काम केल्याशिवाय पर्याय नसतो. पण आमची अपेक्षा एवढीच असते की आमच्या प्रत्येक मालाला बाजार भेटले पाहिजेत. कारण आम्हाला पण मुलांना शिक्षण द्यायचं असतं, त्यांचं घरच्या काळानुसार गरजा पण भरपूर आहेत, त्या गरजा भागवायच्या असतात. पण बाजार नाही भेटले मालाला तर मग आम्हाला म्हणजे काम करून कुटुंब कसं चालवायचं आणि काम करून काही उपयोग होत नाही. एवढं आम्ही नेहमी काम करू शेतात 30 दिवस काम करतो पण काही उपयोग होत नाही त्याचा. असं घरी कोण कोण असतं? घरी 2 मुलं आहेत, सासरे आहेत, मिस्टर आहेत. काय मिस्टर काय करतात? शेतीच. किती आहे शेती? शेती आहे 2 एकर. मग आता 300 रुपये रोज आहे, महागाई प्रचंड आहे. 300 रुपयामध्ये काय, आता दूध झालं 50-60 रुपये लिटर, तेलाचे भाव आकाशाला भिडले, शेंगदाणे, साबुदाणे, खूप बाजारभाव वाढलाय. आमच्या इकडं म्हणजे जरी गाय भरपूर जणांकडे गाय आहेत पण दुधांना पण बाजार नसतात ना आमच्याकडे. दूध गवळ्याच्या दुधाला बाजार नाही. दुधाची पिशवी विकत घ्यायचं केवढ्याला आहे? किती बाजार आहेत त्याला? काय सरकारने काय केलं पाहिजे? मग आमच्या पण दुधाला बाजार दिले पाहिजेत ना. शेतकऱ्यांसाठी काय अपेक्षित आहे? शेतकऱ्यांसाठी हीच अपेक्षा आहे का आमच्या जे माल करू आम्ही त्याला बाजार वाढून दिले पाहिजेत. तालुक्याचे आमदार कोण आहेत? आमदार शरददादा सोनवणे. काय त्यांच्याकडे मागणी? आमच्याकडे त्यांच्याकडे हीच मागणी आहे. आमच्या शेती जावई बापू या गावचे हो आहेत ना, त्यांच्याकडे हीच मागणी आहे की आमच्या मालांना त्यांनी बाजार आमच्या समाधानकारक. अधिवेशन चालू आहे, आवाज उठवा, शेतकऱ्यांचं दुःख बघा. शेतकरी घाम गाळतोय, तुम्हाला आम्ही निवडून दिलंय, आमचे प्रश्न सोडवा, सांगा खणखणीत. आम्ही त्यांना निवडून दिले म्हटल्यावर शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीतरी शेतकऱ्यांची बाजू त्यांनी नेलीच पाहिजे पुढे. खासदार कोण आहेत? खासदार कोण आहेत? अमोल कोल्हे. काय कोल्हे साहेबांकडे काय मागणी? कोल्हे साहेबांकडे पण हीच शेतकऱ्यांची व्यथा, आम्हाला हेच सांगायचं की आमच्या प्रत्येक मालाला त्यांनी बाजार समाधानकारक तरी दिलेच पाहिजेत. अधिवेशन चालू आहे, काय मुद्दे मांडले पाहिजेत? शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारभाव जास्त मिळाला पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी कांद्याला बाजारभाव कमी होते, गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून फिरले, मतदारांना भेटले, आता निवडून गेले. आम्हाला आनंद आहे, तालुक्याचा सुपुत्र आहे, अभिमान आहे. शेतकऱ्यांसाठी भांडलं पाहिजे. प्रत्येक वेळेस निवडणूक आली का मालांना बाजार वाढतात, निवडणुका झाल्या का मालांचे बाजार कमी होतात. खत औषधांचे बाजार नेहमीच वाढलेलेच असतात, बियाण्यांच्या औषध वाढलेलेच असतात रेट, फक्त मालालाच बाजार भेटत नाही ना. जगाच्या पोशिंदा सध्या प्रचंड अडचणीमध्ये आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी सामूहिकपणे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. मी मगाशी म्हणालो, शेतकऱ्याचा तळतळ अतिशय अडचणीत आणणारा ठरू शकतो. राज्यकर्त्यांनो, वेळेत जागी व्हा. शेतकऱ्यांसाठी काय चांगलं करता येईल, कशा पद्धतीने नियोजन करता येईल याचा विचार जरूर करा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, उमरज. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.